तुमची आणि चव्हाण साहेबांची पहिली भेट, त्या भेटीबद्दल सांगा. आता आम्ही 74चं आंदोलन छेडलं आणि त्यामध्ये अशी एक मागणी होती की मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. ही एक अनेक मागण्यापैकी ही एक महत्त्वाची मागणी होती. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आपला मुख्यमंत्री झाला तर आपल्या मराठवाड्याचा विकास होईल. यानं पूर्ण मराठवाडा पेटून भेटला. आतापर्यंत अगोदरही झालं नाही आंदोलन तेवढं, ना आताही पुढं होईल का काही सांगता येत नाही. आजपर्यंत एकही तेवढं आंदोलन छेडलं गेलं नाही, एवढं आंदोलन झालं. मग त्यामध्ये पुढं आम्ही शंकररावला पुढं केलं. मग पूर्ण मराठवाड्यामध्ये शंकरराव विद्यार्थी जे असताना स्टुडंट युनियनचे जे काही कार्यक्रम असतात तिथे शंकररावला बोलवायचे, मोठे मोठे कार्यक्रम घ्यायचे. एकदा तर असा प्रसंग आला, आमचा औरंगाबाद जिल्ह्यात परिषदचे अध्यक्ष आमच्या कॉलेजवर आले, देवगिरी कॉलेजवर. ते काहीतरी असं याच्यात बोलले गुरमीमध्ये की मी असा तसा, तर आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांना गाढवावर बसवलं, मिरवणूक काढली त्या काळात. त्यावेळेस मी सदस्य होतो जिल्हा परिषदचा, पण कॉलेजमध्ये पण हस्तक्षेप होता माझा तिथं का विद्यार्थी असल्यामुळं. अशा याच्यात मग आंदोलनात मग निवेदन द्यायचं, तर साहेबाला निवेदन द्यायचं यशवंतरावजींना. मग निवेदन द्यायला मग आम्ही आता कोणाचीच हिंमत होईना तिथं. मग म्हटलं मत देऊ द्या, काय असते ते काय. मी साहेबाला सगळ्याला तिथं स्टेजवर चंद्रशेखर होते आपले प्राईम मिनिस्टर, माजी प्राईम मिनिस्टर, शिंदे, सुशीलकुमार शिंदेच नेटकीच नोकरी सोडून पक्षात काम करायला लागले होते. पवार साहेब होते, यशवंतराव होते. मग यशवंतरावला मी निवेदन दिलं तिथं आणि तिथं स्टेजवर घोषणा दिल्या मराठवाड्याचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे. आणि दुसरी भेट माझी, मी आंदोलनात माझे त्यांचे थोडे चेहऱ्याचे हे झाले आणि वसंतराव नाईकचे माझे चांगले संबंध झाले त्या आंदोलनामुळे. बऱ्याच बैठकी झाल्या आमच्या. मग ते आमच्या याला आले, आमच्या कारखान्याच्या ओपनिंगला आले. मग आम्ही तिथं त्यांचा सत्कार केला, त्यांची भाषणं ऐकली. मग असं वाटायला लागलं की मग राजकीय आम्हाला थोडं अंग यायला लागलं. हा माणूस मोठा आहे. मग त्यांची ते आचार्याची त्यांचे ते हे डायलॉग आम्ही ऐकायचो, त्यांची भाषणं ऐकायचो. तर अशा याच्यात मग आम्ही ओढले गेलो. कशात? राजकारणात. मी ओढल्यानंतर मग आता हे त्यांचे ना आमचे संबंध वाढत गेले. आणि मग एकदा अण्णासाहेब शिंदेकडे कार्यक्रम होता, नाही ते याच्यातून इंदिरा गांधीनं साहेबाला घेतलं नव्हतं मंत्रिमंडळात बघा, ते पुन्हा आल्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा. आणि मग साहेब औरंगाबादला आले होते विमानतळावर. मग आम्ही त्यांना भेटायला गेलो साहेबांना, मी विजय अण्णा बोराडे आणि अण्णासाहेब शिंदे. अण्णासाहेब शिंदेचे आमचे चांगले संबंध त्या आमच्या रिकाम्या कामामुळं. मग त्यांना भेटलं विमानतळावर, कोणीच नाही तिथं, आम्हीच 2-4 जणच. कारण की तो पलटून आले होते ना, इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या. मग साहेबाला इथं गेस्ट हाऊस देखील मिळायची गडबड झाली. ते 7व्या आयोगाचे काय ते अर्थ आयोग काय कमिशन, वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते, बाकी काही पद नव्हतं. मग आता कुठं जायचं, तर मग आम्ही ठरवलं की श्रीरामपूरला जायचं अण्णासाहेब शिंदेच्या तिथं. मग आम्ही गेलो बरोबर. मग तिथं आम्हाला एक गेस्ट हाऊसमध्ये ते तुम्ही थांबा म्हणजे स्वतः थांबले तिथं साहेब आणि ते गेले पुढं निघून. तिथले कार्यक्रम झाले, भाषणं झाले, आम्ही आलो. अशा तऱ्हेने आमचा संबंध साहेबाशी वाढत गेला. आणि नंतर अभ्यास केला तेव्हा असं वाटलं की एक कार्यक्रम घेतला. हा फोटो आहे ना, हा त्याच काळातला आहे, 84चा आहे, ज्यावेळेस साहेब वारले त्या कालावधीतला. अगदी 5-6 महिन्यांनीच ते गेले. याच्यानंतर त्यातून आम्ही समाजवाद किती दूर
असा उगा असा एक परिसंवाद ठेवला होता सरस्वती भुवनवर, बाहेर बाहेर मैदानात फुल मैदान भरलं होतं आणि आम्ही दोघं स्टेजवर होतो. स्टेज म्हणजे खाली हे टाकलेली होती एक गादी, संपला विषय, जमिनीवरच. तर तिथेही त्यांचं व्याख्यान आता साहेबाबद्दल आता बोलायचं झालंच, साहेब हे आमच्यासारखेच खेड्यापाड्यातले गरीब घराण्यातले, परंतु अभ्यासू होतकरू. त्यांनी कोल्हापूरला कॉलेजचे राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेतलं. नंतर तिथं वसतिगृहात न राहता त्यांना ते वसतिगृह जातीची होती, शाहू महाराजांनी केली होती. त्यांनी जातीचे 27 वसतिगृह काढले होते तिथं. पण यशवंतराव म्हटले मला तिथं मराठीची वसतिगृह होती, म्हणजे मला वसतिगृहात नाही. ते खोली घेऊन राहिले तिथं. म्हणजे तेव्हापासून ते बहुजनाचा विचार करणारे, जातपात न मानणारे, अशा विचाराची ही माणसं होती. आणि नंतर पुढं ते वाढत गेले. याच्यात आंदोलन, काँग्रेस चळवळी, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला. त्यांना सजा झाली, बाहेर आले. नंतर त्यांचा एक गवगावा वाढला. त्यांचा एक कराडमध्ये मग एक शिबिरच घेतलं समाजवादावर, याच्यावर. तर ते समाजवाद कसा काय याच्यावरच भलं चर्चा, कसं काँग्रेसमध्ये कसा ते हे करायचा. आणि अशा तऱ्हेने त्यांनी खूप अभ्यास केला. रायवादी होते तसे ते, यशवंतराव चव्हाण रायवादी होते. आता आम्हाला त्यावेळेस रायवाद आणि समाजवाद काय हे असायचं, पण जेव्हा अभ्यास करीत बसलो तेव्हा ते कळायला लागलं की हे असं आहे. आणि मग त्यात आमच्या इथे आले. नंतर मग ह्याच कार्यक्रमाला आले होते. तर त्या दिवशी मग आपल्या घरी आले. आम्ही जेवण दिलं त्यांना. मग तिथं आमचे मित्र कैलास पाटील, ते माझे सभापती होते ॲग्रिकल्चरचे, ते आले. पालोदकर होते. आम्ही 2-4 जण आले. सगळ्यांना जेवण. मग आपल्या मुलींनी त्यांना हार वगैरे, मलाही 3 मुली होते, 2 मुली होते त्यावेळेस, ते दाखवले तुम्हाला फोटो ते. तसं मग तिथून बराच वेळ थांबले, 1 घंटा 1.5 घंटा थांबले तिथं. गप्पा चर्चा सुरू झाल्या. आणि मग ते त्यांना आम्ही बसून दिलं विमानतळावर. खेड्यातली बहुजनाची नेतृत्व त्या योजनेमुळे पुढं आलं. त्या सत्तेचं विकेंद्रीकरण केल्यामुळं पुढं. आणि नुसतं विकेंद्रीकरण केलं नाही, सगळी पॉवर त्या माणसांना मध्ये दिली त्यांनी. कधी सर्वसामान्याच्या हातात सत्ता दिली आणि जे काही योजना राबवण्याची ताकद दिली, शिव त्यांच्या बरोबर काम करायला दिला आणि त्याच्याकडून काम करून घ्या, अशा तऱ्हेनं निर्णय घेतले त्यांनी. आणि ते निर्णय मग त्यातूनच पुढारी डेव्हलप झाले. आणि मग बाकीचे जे बुद्धिवादी वगैरे जे समजायचे ते थोडे मागे गेले, अशी परिस्थिती झाली. आणि ते मोठे झाले. मग कोण कार्यकर्ते गावोगावात, खेड्याखेड्यात त्यांचे प्रश्न मांडायला लागले, त्यांना प्रश्न समजायला लागले, विकास काय आहे हे कळायला लागलं. नाही तर अशी परिस्थिती, एक शिक्षण नव्हतं, काहीच नव्हतं. आणि 3-3, 8-8 दिवस शेतकरी स्नान करीत नव्हते, इतकी वाईट परिस्थिती. अज्ञान इतकं होतं सांगायचं. अनेक रोगराई होत्या. मग खरूज, नायटे, जे काही सर्वसामान्य असे जे सहजासहजी होणारे रोग फैलत होते, काही सुविधा नव्हत्या. मग जिल्हा परिषदमुळं किंवा विकेंद्रीकरणामुळं आरोग्य खातं आलं, दवाखाने गावागावात उघडले गेले, शिक्षण आलं, शिक्षण मिळायला लागलं लोकांना. मग रस्ते तयार व्हायला लागले, धरणं आली, चांगली धरणं झाली, शेतकऱ्याला पाणी मिळायला लागलं, डेव्हलपमेंट सुरू झाली, कर्ज मिळायला लागलं. या गोष्टीनं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं संपन्न समृद्धी म्हणजे ज्याच्यामुळं आले ते एकमेव यशवंतराव चव्हाण आहे. यशवंतरावचं एवढं काम होतं,
यशवंतराव जोपर्यंत आले नव्हते खऱ्या अर्थाने सत्तेत ताकदीत, तोपर्यंत 33 कोटी भारताचे लोक होते. महाराष्ट्राचे मला असं वाटतं 2-4 कोटी असतील मोठे मुश्किल. तर हे अन्नावानातून नव्हताच होते, उपाशी मरत होते, खायला अन्न नव्हतं, अशा परिस्थितीत जगत होते. मग यांना काही कसं करायचं मोठं, तर मग यांच्यासाठी मग जसं मी सांगितलं की धरणं बांधली, रस्ते बांधले, वीज पहिले इंजन दिले त्यांना, डंकीन म्हणायचे, हे दिलं की पाण्याची व्यवस्था केली. अशा तऱ्हेनं खतं बियाण्याची व्यवस्था केली, विहिरी खोदण्यासाठी नियोजन केले, कर्ज दिले. अशामुळं महाराष्ट्रातला शेतकरी हळूहळू संपन्न झाला. आणि यशवंतराव चव्हाण जर या देशाचे पंतप्रधान असते पंडितजी नंतर किंवा इंदिरा गांधी नंतर, तर याचं चित्र कुठं भारताचं चित्र बदललं असतं. एवढी ताकद त्या माणसावर होती, एवढं नियोजन होतं, एवढा अभ्यास होता. शिक्षण आणलं, EBCचा कायदा सुरू केला. EBC जर नसती तर महाराष्ट्रातले पोरं शिकलेच नसते. जे उत्तर प्रदेशचे जे हाल आहे तेच त्याच्यापेक्षा वाईट हाल महाराष्ट्राचे असते. एवढं काम त्यांनी या 1-2 निर्णयाने घेतलं. नाही, त्यांनी सांगितलं काम करत राहा. पण आता तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही प्रश्न विचारला, म्हणजे आता हे इंदिरा गांधीने हे होऊ लागलं सगळं, हे सगळे राज्य दुसरेच येऊ लागले, आता याचं कारण काय. तर तिनं साहेबांनी सांगितलं की त्यावेळेस मला कळायला लागलं राजकारण. साहेबांनी सांगितलं की सगळे कर्तबगार ज्यांनी ज्या प्रांतात डेव्हलप केली ते सगळे संपवण्यात आले. जसं यशवंतराव, तिकडे निजलिंगप्पा, तिकडे रेड्डी, शेखावत वगैरे, असे बहुगुणा, असे अनेक नाव कामराज, असे अनेक माणसं खच्ची करण्यात आली. आता विनुताईबद्दल काय, आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो, रिवेरा बंगला आहे ना मुंबईचा, तिथं आम्ही तास बसायचो त्यांच्याकडे. आमची सगळी सोय व्यवस्था त्याच करायची. पण आमचा काही तेवढा असा हे नाही आला. अगदी समाजाच्या निगडीत असे विचार आहे त्यांचे, की समाजाचं कसं भलं होईल, काय करता येईल, समाज कसं पुढं आणता येईल. त्यांना येतात ते खेरनं त्यांनी विचारलं होतं की शिक्षण आणायचं, तर खेर म्हणे अरे शिक्षण बेकारायची, फौज उभी करायची का. ते म्हणे मला 4-2 खूपच चांगले शिकलेले लोक, मला आम शिक्षण पाहिजे. आणि त्यामुळं शाळा सुरू झाल्या. 4थी पास मास्तरला 7वीला शिकायला लावलं. मॅट्रिकला मास्तर नव्हते मिळत, तर 7वी पास मास्तरला मॅट्रिकला शिकायला लावलं. अशा तऱ्हेने शिक्षण सुरू केलं. आता तर बीएडची डिग्री, डीएड नंतर बीएड, TAT, EAT. त्यावेळेस असं तर शिक्षणच झालं नसतं. पण आपण तसेच यशवंतराव चव्हाण नसते तर महाराष्ट्रभर बहुजन समाज हा डोक्यावडी काठी घेऊन माळ रानावर लोंगोट्या लावून फिरत राहिला असता. लोंगोट्या लावून फिरत, त्याला ज्ञान मिळालं नसतं, ज्ञान मिळू दिलं नसतं. म्हणजे एवढं काम यशवंतरावचं आहे. जसं मी सांगितलं तर बाकीचे बिहार बाकीचे शैक्षणिक काय त्यांची परिस्थिती, आता बदल झाला असं 10-5 वर्षात. परंतु अगोदर महाराष्ट्र सर्व दृष्टीनं आघाडीवर होता.